पुण्यातील तनिषा बिशे यांचे जे मृत्यू आहे तर खरं तर दीनानाथ मंगेशकर यांच्या हलगर्जीपणामुळे कारणीभूत ठरलेल्या या दीनानाथ मंगेशकरमुळे अनेक संघटना खरं तर या हॉस्पिटलच्या समोर आली, आंदोलने केली। त्यामध्ये खरं तर भाजपा महिला आघाडीच्याही महिला त्या ठिकाणी आलेल्या होत्या, त्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र खरं तर भाजपा महिलाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात आलं कुठेतरी दीनानाथ मंगेशकर याच्यामध्ये दोषी आहे का हे तपासून खरं तर आंदोलन करायला व्हायची अशी प्रतिक्रिया खरं तर खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीनं देण्यात आली। त्यांनी एक पत्रही शहराध्यक्षांना देण्यात आलेलं होतं। सध्या खासदार मेधा कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर महिला आघाडीच्या वतीनं हे जे आंदोलन करण्यात आलं या संदर्भातलं खरं तर तुम्ही हा एक उन्माद आहे अशा म्हणजे आशयाचं पत्र खरं तर तुम्ही आपल्या शहराध्यक्षाकडे दिलं होतं। नाही, थोडीशी गल्लत होतीये। माझं म्हणणं एवढंच आहे की दीनानाथ मंगेशकरच्या आंदोलनाचा आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलचा काय संबंध आहे, माझं म्हणणं एवढंच आहे। दीनानाथच्या दारात तुम्ही आंदोलन करा, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली पाहिजेत असं शहराचे अध्यक्ष म्हणतात, पण ॲट व्हॉट कॉस्ट आणि हुज कॉस्ट? तुम्ही भलत्याच्याच दारात जाऊन आंदोलनं कराल आणि सुश्रुत घैसास तिथे राहत पण नाहीत, तो त्यांचा दवाखाना पण नाही, हॉस्पिटल पण त्यांचं नाही, पण त्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत, बाळंतिणी असतील, आणखीन कोणी असतील, त्यांच्या तब्येतीचं काय, त्यांच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला तर काय? तिथे जाऊन समूहांनी जायचं, आंदोलन करायचं, आरडाओरडा करायचा, फेकायचं काय काय गोष्टी, तर हे चुकीचं आहे। त्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि हे आंदोलन शहराच्या अध्यक्षांना विचारून केलेलं नाही, शहानिशा करण्यासाठी आमचे वरिष्ठ समर्थ आहेत। जे काही निष्कर्ष निघतील त्यानुसार दीनानाथ मंगेशकरवर हॉस्पिटलवर कारवाई होईल, दोषी असतील तर कारवाई झाली पण पाहिजे। पण त्याचा आणि डॉक्टर घैसासांच्या आई वडिलांच्या क्लिनिकचा काहीही संबंध नसताना चुकीच्या ठिकाणी जाऊन राग व्यक्त करणं हे गैर वाटलं मला। म्हणून मी अध्यक्षांकडे विचारलं की याच्याविषयी आपली काय भूमिका आहे आणि हे तुम्हाला विचारून केलं होतं का, याविषयी मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे। खरं तर त्या पत्रामध्ये तुम्ही असंही म्हणलंय की दीनानाथ मंगेशकरमध्ये कधीही अनामत रक्कम घेतली जात नाही, मात्र सध्या जे कार्यकारी संचालक जे माझं पत्र म्हणजे मला माहिती नाही ते कोणाला कसं मिळालं, पण त्या पत्रामध्ये असं कुठेही म्हणले नाही की अनामत रक्कम, मी दीनानाथ मंगेशकरची बाजू पत्रामध्ये घेतलेली नाही। मी जे कार्यकारी संचालक आहेत ते म्हणतात की आम्ही ज्या भिसे आहेत त्या कुटुंबाला, असं त्यांनी जे म्हटलं आहे ते त्यांनी म्हटलंय शासनाने त्यांचं म्हणणं तपासावं। आमचे वरिष्ठ इतके सक्षम आहेत, माझा त्यांच्यावर भरोसा आहे। महिला मोर्चाचा पुण्याच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचा आपल्या वरिष्ठांवर विश्वास आहे की नाही, त्यांच्या आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे की नाही, त्यांचा सभ्यतेवर विश्वास आहे की नाही, हे माझं म्हणणं आहे। आणि ज्या डॉक्टरांचा त्याच्याशी संबंध नाही अशा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाऊन धुमाकूळ घालणं हे मला तरी पटलं नाही। आम्ही पण अनेक आंदोलनं केली, अनेक गोष्टी शासनाच्या त्यावेळेच्या आम्ही विरोधात असायचो, हे जनतेसमोर आणल्या, मुद्दे मांडले, पण मुद्द्यांना मांडण्यासाठी काही नसेल तर आपण आरडाओरडा करतो, हे फेकाफेक करतो आणि ती कुठं करावी, कोणाच्या दवाखान्यात जाऊन करावी, यालाही काहीतरी मर्यादा आहे, एवढंच माझं म्हणणं आहे। पण एका ठिकाणी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही चौकशीचे आदेश हे दिलेले आहेत, परंतु तुम्ही असं म्हटलात की दीनानाथ मंगेशकर आहे ते खरं नक्की त्यामध्ये दोषी आहे का, संवेदनशील आहे, असं पण एका ठिकाणी केळकर असं म्हणतात। केळकर असे म्हणतात, काय म्हणतात त्याला मी कशी जबाबदार राहणार आहे? मी काय केळकरांची वकील नाहीये, मी केळकरांची वकील नाही। आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने हे जे आंदोलन केलं याच्यावर जे सर्वसामान्यांमध्ये एक प्रकारे नाराजी आणि चीड आली, ते सगळेजण आम्हाला फोन करतायत, आम्ही त्यांना सॉरी म्हणतोय आणि त्याच्याविषयीची मी भूमिका जी आहे, नागरिकांच्या मनामध्ये जो रोष निर्माण झाला तेवढ्या पुरतच माझं पत्र हे निगडीत आहे। दीनानाथ मंगेशकर आणि त्यांचं प्रशासन काय म्हणतंय त्याच्यावर शासनाने त्यांच्यावर कशी कारवाई करायची हा सर्वस्वी शासनाधीन मुद्दा आहे। शहानिशा 5 तास चौकशी झालेली आहे डॉक्टर घैसासांची, त्याच्यावरचं फलित निष्पन्न होईल। आमचे वरिष्ठ अतिशय न्यायप्रिय आहेत, त्यांच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। महिला मोर्चाचा आहे की नाही हा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा डॉक्टर घैसासांच्या आई वडिलांच्या क्लिनिकचा या घटनेशी काय संबंध आहे की तिथे जाऊन धिंगाणा केला, एवढाच माझा मुद्दा आहे।
धन्यवाद. बरं ताई, शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर हिंदुत्वाच्या पुरस्कर्ते तुम्ही आहात. ज्यावेळेस पेठेमधली एक हिरवी भिंत होती ती रंगवून तुम्ही भगवी केली, मात्र छत्रपती शिवाजी महाराजावरती तुमच्याच मतदारसंघातल्या राहणारे असणारे राहुल सोलापूरकर यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावेळेस कुठलंही ट्विट किंवा त्याच्या आशयाचं काहीच वक्तव्य तुम्ही केलं नाही. एक तर त्यावेळेला मी पुण्यात नव्हते. दुसरा मुद्दा, आत्ता आपण फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी जमलो आहोत हा मुद्दा. आणि राहुल सोलापूरकर यांनी स्वतःचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी काय दीनानाथ मंगेशकरची हॉस्पिटलची वकिली करत नाही आणि राहुल सोलापूरकरांची पण वकिली करत नाही आहे. मी दीनानाथ मंगेशकरचा संबंध नसलेल्या डॉक्टर सुश्रुत यांच्या आईवडिलांच्या क्लिनिकमध्ये जाणं अयोग्य आहे एवढाच मुद्दा बोलते. त्याच्याशी आपण स्टिकअप राहूया. खरं तर जे सुश्रुत गैसाल यांचं जे आईवडिलांचं क्लिनिक होतं याच्यामध्ये जाण्यापूर्वी महिला आघाडीच्या महिलांनी विचार करायला हवा होता आणि त्यानंतर जाऊन त्या ठिकाणी जर खरेदी तोडफोड केली ती उचित नाही. त्यामुळे मला असं वाटलं की तो उन्माद आहे. त्यामुळे कुठेतरी महिला आघाडीनं हे तारतम्य बाळगायला हवं होतं अशी प्रतिक्रिया खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे.